च्या सागरा स्वामीराया, या जीवनात तुझी सेवा करत असताना जर कोणी माझा तिरस्कार करत असेल, तर विनाकारण त्रास देत असेल, तर त्याला सर्वप्रथम सद्बुद्धी दे. माझ्या मनात त्याला क्षमा करण्याची शक्ती दे. तसेच त्याला निमित्त करून तू मला आज जे शिकवत आहेस ते समजण्याची बुद्धी दे आणि माझा आध्यात्मिक सहप्रापंचिक विकास करत तुझ्या भक्तीचा आनंद दे आणि मला माझ्या संकटात तू बळ दे. एवढीच प्रार्थना स्वामीराया तुझी चरणी आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या मनातील इच्छा नक्कीच मांडा. मी स्वामींकडे एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण हो. ही स्वामींचरणी प्रार्थना माझी राहील. हे स्वामीराया, सतत प्रसरण पावणाऱ्या ब्रह्मांडरूपी वडाच्या झाडाचे मूळ शिवस्वरूप तूच आहेस. तूच माझा भोळा शंकर आहेस. तूच माझी माता पार्वती आहेस. तुझे अस्तित्व चराचरात आहे. हे आई, आज आम्हा बालकांना ही समज दिली. तुला अनंत कोटी धन्यवाद स्वामी. तुम्हाला अनंत कोटी धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार. सर्व दरवाजे बंद झाले ना, तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम नेहमी उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून नक्कीच ठेवा. इतर लोकांकडून काहीच अपेक्षा ठेवू नका. अडचणीत असाल तर स्वामी नक्कीच तारतील. एकटे असाल तर सांभाळतील आणि मार्ग तुम्हाला सापडत नसेल ना, तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाला आणि स्वामींचं नामस्मरण करा. मित्रांनो, आता असं वाटतं शांत राहणं चांगलं. मन तोडण्यासाठी शब्दांना असते धार. त्या धारेने मग होतात कधी न पुसणारे वार. म्हणून शांत राहणं चांगलं वाटतं. बोलणारा आपले शब्द सहजच विसरून जातो. ऐकणारा हृदयाच्या कोपऱ्यात त्या शब्दाचे घर बांधून राहतो. म्हणूनच शांत राहणं चांगलं वाटतं. आपले हजारो योग्य शब्द दुर्लक्षित केले जातात, पण एक अयोग्य शब्द कोरून मात्र ठेवतात. म्हणून शांत राहणं नेहमी चांगलं वाटतं. आपण कोणाला काही वाईट बोलू नये, अशा आपल्या तोंडातून निघू नये असं वाटतं. नको आता अंत पाहू, आता स्वामीराया, तुझं विना नाही मजवरी तुझी छाया. अनाथांचा आधार तूच दयाळा, करीती आहे विनवणी तुझं मी वेळोवेळा. धाव पाव रे माझ्या माय बापा, श्री स्वामी समर्था, धाव आमच्या संकटांना. काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात. स्वामी म्हणतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात. मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात, तीच माणसं खऱ्या जीवनात सन्मान करतात. एवढं मात्र नक्कीच खरं आहे. चिंता ही कोणाला भेडसावत नाही. आम्ही चिंतेच्या अधीन आहोत. आम्ही चिंतेच्या अधीन नसू तर चिंता आम्हाला शिवणारच नाही. मग यासाठी काय करायला लागेल? यासाठी चिंतामणी पाहायला लागेल. चिंता बाजूला काढली की मनी उरतो. आणि मनी कोणाच्या हातात आहे? तर आमच्या अक्कलकोटाच्या स्वामींच्या हातात आहे. मग तुम्ही अक्कलकोट स्वामींचं नाव घेतलं तर चिंता निघून जाईल आणि मनी राहील. मग तो मनी ज्यांच्या हातात आहे, तो हात जर आपल्या डोक्यावर आला तर चिंता संपलीच म्हणून समजायचं. मला वाटतं असं काहीतरी करायला पाहिजे आणि यासाठी सहस्रनामाची गरज आहे. प्रत्येक नामाला एक आहुती आणि एक थेंब तूप घातलंच पाहिजे आणि स्वामी नामात नेहमी गुंगून राहिलं पाहिजे. स्वामी समर्थांनी आपल्याला काही बोध दिले आहेत. ते म्हणजे कसे की स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योग्य क्षम आणि त्याचं जीवन मी स्वतः चालवत असतो. आळशी माणसाचे तोंड नक्कीच पाहू नका. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट नक्कीच राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने आणि शांतपणाने वाग. भिवू नकोस, पुढे जा. संकट आपोआप दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला ना, तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार नक्कीच करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा. मोक्ष नक्कीच तुम्हाला मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे. आता निर्धास्त राहा. हम गया नहीं, अभी जिंदा है. हम तेरी राह में यहाँ पे बैठा है, असं स्वामी म्हणत असतात. एक अनामिक शक्ती जी असते ती नेहमी सतत आपल्या बरोबर असते आणि ती स्वामी शक्ती आहे. ती नेहमी आपल्याला जाणीव करून देते, आपल्याला लक्षात आणून देते, पण आपलं लक्ष नसतं. आपण तिच्या स्मरणात नसतो. तिला आपलं स्मरण असतं, आपल्याला गरज नसते. अशा स्वभावाने आपण वागत असतो. वास्तविकता आपण तिची आठवण ठेवणं, त्या शक्तीला सातत्याने आपलं स्मरण करणं आणि तिच्या जवळपास राहण्याचा आपण प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य असतं. पण मनुष्य धर्म असा आहे की त्याला सगळं मिळतं, गेलं की मग तो या स्मरणातून बाहेर येतो आणि तो स्मरण करीत नाही. कारण सगळी उपलब्धता असते आणि ज्या वेळेला त्याला उपलब्धता नाहीशी होते
त्याच्यावर काही प्रसंग ओढावतो, मग त्यावेळेला त्याला बरोबर त्या शक्तीची आठवण येते आणि मग तो त्या शक्तीला सतत आडवत असतो. परंतु त्या शक्तीच्या नोंदवहीत स्मरणात तुम्ही नसता आणि तुमचं स्मरण त्या शक्तीला होईस्तोवर वेळ निघून गेलेली असते. आणि म्हणून नेहमी सातत्याने त्या शक्तीचं स्मरण आपण आपल्याला सवय लावून घेऊनच केलंच पाहिजे आणि आपण नक्कीच नामस्मरण केलं पाहिजे. मित्रांनो, जीवनात तुम्ही कसेही जगा आणि कसेही वागा, पण एक लक्षात ठेवा, हसणं कधी विसरू नका आणि हसायला कधीच तुम्ही लाजू नका. जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ना, ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. मित्रांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य नुसते उच्चारले ना तरी लगेच स्वामी समर्थांचे रूप नजरेसमोर दिसू लागते. मनाला धीर देणारे त्यांचे हे वाक्य जगण्याला नवीन ऊर्जा मिळवून देते आणि स्वामींच्या दर्शनाने मनातील खंत, नाराजी आणि दुःख सारी कमी होतात आणि मग फक्त स्वामी नामात राहावेसे वाटते. माणूस कितीही किमतीची कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते, परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते. चांगली माणसं आपल्या जीवनात येणं हे आपली भाग्यता असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपल्यातली योग्यता नक्कीच असते. जसे नदी पूर्वेला वाहिली आणि काय पश्चिमेला वाहिली काय, ती शेवटी सागरालाच मिळते. तसे कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी ध्यानात पाहतो, तर कोणी त्याच्या कर्मात पाहतो. या सर्व लोकांचे मार्ग जरी भिन्न असले ना तरी ते शेवटी माझ्या दत्तमय अशा सागरालाच येऊन मिळतात, असे स्वामी म्हणतात. मनुष्य भक्त भ्रमात जीवन जगतो आणि हा माझा तो माझा आणि माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. जी तर चांगली असेल तर सर्व तुमचे नाही, नाहीतर मग सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे होतात. हेच जीवनाचे सत्य आहे आणि हे अंतिम सत्य सगळ्यांनी जाणून घेतले पाहिजे. प्रवास हा आयुष्याचा आहे आणि आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून आणि कदाचित मरणानंतरही तो कधीच संपत नाही आणि तो चालूच असतो. चांगल्या आणि वाईट कर्माची कुणी दखल घेओ अथवा न घेओ, पण वरच्या दरबारी असलेला चित्रगुप्त सगळ्यांची गुप्तचित्र काढत असतो. हे लक्षात ठेवून आपण आपले कर्म करावेत आणि सगळ्या गोष्टीमध्ये आपण पारंगत व्हावं. समस्या कोणतीही असू द्या, तार्किकदृष्ट्या जरी तिचे समाधान दिसत नसले तरी जिथे तर्क संपतो तिथे अतर्क्य अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते बरं. ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे. बघा, निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने नक्कीच झुकते आणि स्वामींना आपण नामस्मरणाशिवाय काही करत नाही आणि मग आपण स्वामींना नक्कीच मिळवू शकू. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे, कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो. म्हणून लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका, फक्त लक्ष ठेवा त्या परमेश्वराकडे. तोच तुमचं सर्व काही बघत असतो आणि तोच तुम्हाला सर्व काही देत असतो. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्यांची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसा लागलाच पाहिजे आणि मग तो ठसका लागल्यावर त्यांना तुमची जाणीव ही नक्कीच होईल. जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते. कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची सुद्धा आपल्याला अत्यंतिक गरज असते आणि त्या गरजेमध्ये आपल्याला कोणी साथ दिली तर आपण त्यांचे उपकार कधीच उसरत नाही आणि त्यांचे उपकार आपण जीवनभर आपल्या सोबत ठेवतो. आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी आपले नाते जोडले, सेवेची संगत लाभली आणि मनाची भीती कमी झाली. जीवनाचे सार्थक झाले. कितीतरी चांगले सेवेकरी आणि स्वामी भक्त आपल्याला मिळाले. अध्यात्म काय असते थोडे थोडे नक्कीच समजू लागले. मन स्वामी नामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात नक्कीच सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले. या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात स्वामींच्या रूपात दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष फक्त स्वामी सेवेत असणे आणि स्वामींचे नामस्मरण करणे. आणि लक्षात ठेवा, जीवन जगत असताना स्वामींची आठवण क्षणाक्षणाला काढा आणि स्वामींची आठवण काढाल
तर सर्व काही तुमचे अगदी निर्मळ होऊन जाईल. मी जीवनाकडे निरखून पाहिलं मित्रांनो, पण प्रत्येकाला पारखून नाही पाहिलं. त्यामुळे काही गोष्टीत अपयश आलं. त्रास सहन केल्याशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नवे त्रास कसा सहन करायला हे शिकणे हीच विद्या. हीच विद्या आपण आयुष्यात ही नामावली पाहिजे आणि ती विद्या आपण जर शिकून घेतली तर मग आपण जीवनात यशस्वी होऊ. आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजापाठ होम हवन केले तरी काही फायदा होणार नाही. पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज पडणार नाही. ते कर्माचा लेखाजोखा सगळ्या स्वामींकडे असतो. ते क्षणाक्षणाला आपल्या पाठीमागे असतात आणि बघत असतात आपण त्यांच्या समोर काय बोलतो आणि त्यांच्या मागे काय करतो. म्हणून लक्षात ठेवा, कधीही चांगली कर्मे आणि सत्कर्मे करा. घरातील साधा काचेचा ग्लास तुटू नये म्हणून लोक तो किती काळजीपूर्वक जपतात. पण हीच लोक दुसऱ्याची मनं आणि भावना किती निष्काळजीपणाने हाताळतात. दुसऱ्याला किती त्रास होईल याचा कोणताही विचार न करता हृदय तर किती सहजपणे तोडतात. बहुतेक आपल्या भावना आणि मन त्यांच्यासाठी 50 रुपयांचा ग्लासपेक्षाही कमी किमतीच्या असाव्यात. आणि ते असतातही, कारण त्यांच्या मनात आपल्याविषयी भावनाच नसतात आणि त्या भावना अगदी तुटून पडलेल्या असतात. कधी कुठल्याही व्यक्तीची सवय नका लावून घेऊ, कारण ती आपल्या बरोबर चांगली असेल तोपर्यंत आपले गुण बघते आणि आपली शत्रू झाली की आपले दुर्गुण सगळ्यांना सांगत फिरते आणि मग ती आपली दुश्मन होते आणि मग दुश्मन झाली की आपले सगळं वाईट दिसायला लागतं. माणसं काल बोलत होती, आज बोलत आहेत आणि उद्याही बोलणार आहेत. आपण ठरवायला हवं की आपण कोणाकडे किती लक्ष द्यायचं आहे. स्वतःवर विश्वास असला की आपल्या कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि जीवनात तुम्ही जी गोष्ट कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत मन लावून काम कराल. कोणतीही व्यक्ती तुमच्याजवळ फक्त 3च कारणामुळे येते. एक तर प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे. प्रेमामुळे आली तर प्रेम द्या, कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा. एवढ्याच तुम्ही गोष्टी करा. बाकी त्यांच्याबद्दल कधीच वाईट विचार करू नका. अहंकार कोणाला चुकलेला नाही. त्याचे पण 2 चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं आणि जेव्हा तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. लक्षात ठेवा, म्हणून गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी करू नका. माजू नका. लक्षात ठेवा, गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आले की माजू नका. जगणं खूप सुंदर आहे, फक्त अस्त्र विसरू नका आणि हसत राहिलात तर जीवनात सगळं काही सुखी होईल. माणसाने आयुष्यात एका ठराविक मर्यादेच्या बाहेर हटवादीपणा केला की मग पुढे जाऊन नियती माणसाला बरोबर अशा प्रकारे खिंडीत पकडते की त्याने काहीही केलं तरी त्याने मागे कमवलेली कीर्ती दुष्कीर्तीमध्येच बदलत जाते. एवढं मात्र निश्चित खरं आहे मित्रांनो, वेळ पुरत नसला की तो आपला सर्वात जवळचा मित्र असतो. मध्ये लुडबुड करत नाही. आपण त्याला वापरतो पण तो स्वतःच अस्तित्वही प्रकट करीत नाही. पण वेळ जेव्हा उरतो तेव्हा त्याच्यासारखा वैरी नाही, तो तुम्हाला उद्ध्वस्त करतो. असे मोकळे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात आणि तेव्हा आपण वेळेची नक्कीच किंमत केली पाहिजे. वेळेची किंमत केली तर जीवनाला अर्थ आहे, नाहीतर जीवन आपलं नक्कीच व्यर्थ जाईल. एवढं लक्षात ठेवा. आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येणाऱ्या प्रयत्न करतात. मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखदुःखे सांगतो आणि त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोबाटा होतो. त्यांना आपली आयती एक गंमत सापडते आणि मग ते आपल्या नावावर घुमतात. आपला प्रत्येक श्वास जसा वर्तमान काळातल्या ताज्या क्षणाशी इमानाने नातं ठेवतो, तितक्याच प्रमाणात वृत्ती कोऱ्या ठेवून संसारातला प्रत्येक क्षण जेखायचा आणि भूत भविष्य वजन वापरून वर्तमान काळातला कोणताही क्षण तोलता येत नाही. 5 पंचेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये हीच मोजमाप करत असतात आणि आपले जीवन हे लिहत असतात. आपले पाप पुण्याने, नीती अनितीने इतकेच नव्हे तर माणुसकीने आणि अमानुसकीने संकेत फार वैयक्तिक असतात. वैयक्तिक म्हणजे किती, तर मी या प्राण्याला सबकुच माप असतं. म्हणून लक्षात ठेवा, मीपणा कधी करू नका. चांगुलपणाच्या कृती सपक्षा क्षणी विस्मरण व्हावं. कापूर जळतो तशा त्या आठवणी जळून जाव्यात. कापूर जळाला की राखेच्या रूपातही त्याचं अस्तित्व राहत नाही. त्याचप्रमाणे सत्कर्त्याच्या आठवणींचं पुढच्याच क्षणी विस्मरण व्हावं. आणि नाहीतर आपल्याला अहंकार आल्याशिवाय राहत नाही आणि एकदा अहंकार आला तर मग त्या माणसाला कोणी थांबवू शकत नाही. माणसाचं मन फार चलाक असतं.
सल्ला मागण्याकरता ती सतत माणसं हिरत असतात आणि त्यातला जो सल्ला स्वतःला सोयीस्कर वाटेल तोच स्वीकारतात. त्यात स्वतःच्या स्वार्थाची भर घालून त्याचं तत्त्वज्ञान बनवतात आणि स्वीकारलेल्या व्यसनासकट आहे तिथंच राहतात. आणि त्याशिवाय कोणत्या मान्यवर व्यक्तीने मला हे सांगितलं त्याचंही कौतुक करतात आणि फार तेवढंच ते जीवनात करत असतात. कष्टाची भाकर गोड लागली, रुबाला लुबाडायला कधी जमलंच नाही. चेहरा आरशासारखा स्वच्छ ठेवला, मुखवटा लावणे कधी जमलेच नाही. जे लाभले ते आनंदाने स्वीकारले, असमाधानी कधी राहिलोच नाही. जीवन साधे सरळ आहे. भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे कधी जमलेच नाही. प्रत्येक वेळी तुमच्यासारखी प्रेमळ माणसं साथ देत आहेत. आजपर्यंत काहीच कमी पडलेच नाही आणि तुमच्या साथीमुळे मी भरपूर पुढे जात आहे आणि भरपूर पुढे कामगिरी चांगली करत आहे. मित्रांनो, अशी साथ असू द्या. मित्रांनो, एक ही कथा तर दुसरी अगदीच वेगळी यशाची एक एक पायरी चढत चढत शिखर गाठणाऱ्या किरणांची, त्यांच्या घराची भिंत अभिमानाने मिरवणारी. हो ना? मग खरंच या अनेक घरांच्या अनेक भिंतींना काय वाटत असेल? भिंतीची एक बाजू मालक वेगळा, दुसरी बाजू मालक वेगळा. त्या त्या मालकांच्या स्वभावाप्रमाणे घराची जडणघडण, प्रत्येकाचा आनंद, स्वार्थ, दुःख वेगळं. त्या त्याप्रमाणे ती वास्तू. माणसांनी कसंही वागायचं. अपयश आलं तर वास्तुदोष, यश आलं तर ते जास्त ज्याचं त्याचं स्वबळ. असं कसं असतं? तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे नाही जगू शकत. तुम्ही भगवंतावर तुमच्या इच्छा नाही लादू शकत. ते जे करतात ते तुमच्या भल्यासारखी करतात. उन्हातानात कष्ट करणाऱ्या माणसाबद्दल झाडांना किती अनुकंपा वाटली तरी स्वतःची जागा सोडून ती सावलीचा वर्षाव करीत नाहीत आणि माणसांच्या मागे जाऊ शकत नाहीत. मग झाडांच्या औंदार्याला, ममत्वाला एकाच जागेचा शाप असतो. छत्र आणि छत्री यात फरक असतो. ते एक छान आहे. नाहीतर या कृतज्ञ माणसांनी झाडांची अवस्था छत्र्यांसारखी करून टाकली असती आणि झाडांना पण तशीच उपमा केली असती. म्हणून देवाने बरोबर तसेच झाडं लावली आहेत. म्हणून मित्रांनो, एक काम करा, तुम्ही भरपूर सारी झाडं लावा. कारण निसर्ग राहील तर आपण राहू. आणि जीवनात नक्कीच माणसं जोडा. माणसं जोडणं म्हणजे काय? माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला आहे तसं स्वीकारणं, आपल्या अपेक्षा, आपली मतं न लादणं. आणि माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं आणि त्यांच्याकडून त्यांचे मत जाणून घेणं आणि आपले मत त्यांना सांगणं. फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं. माणसं जोडणं म्हणजे माणसांवर शिक्केनं मारणं, त्यांच्या भावना समजून घेणं, समोरचा अधिक महत्त्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही इथे जाणून देणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची एकही संधी न सोडणं, तक्रार मात्र जपून करणं. माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे, प्रतिसाद देणं, रागांचंही रूपांतर प्रेमात करता येणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणसं जोडणं म्हणजे इतरांमधला भगवंत पाहत पाहत स्वतःमधला भगवंत प्रकट करणं आणि त्या भगवंताला नामस्मरण करून जिंकणं. यात सगळ्यात मोठं पुण्य आहे. आणि तुम्ही समजून घेतलं तर मग तुम्ही प्रत्येक ठिकाणी विजयी व्हाल. भूक आहे तेवढं खाणे ही प्रकृती आहे, म्हणून तेवढंच खा. हाबदशावाने खाऊ नका. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्यांच्या हातात असतं. म्हणून नक्कीच तुम्ही संकटाचा सामना करायला शिका. कारण संकटाचा सामना कराल तेव्हाच तुम्हाला जगण्यासाठी भरपूर काही गोष्टी मिळतील. जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का? अश्रू आणि हास्य. कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाहीत, पण जे जेव्हा दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान भागत नाही. कारण माणसाचा गर्व आणि माणसाचा जो हावडेपणा आहे तो कधी सुटत नाही. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. म्हणून तुमच्या मनात कितीही वादळे आली तरी तुमची शांतता सोडू नका. तुम्हाला तुमचं मन तसंच ठेवा. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे हे सगळ्यात मोठे पाप आहे. म्हणून कोणावर अन्याय होत असेल तर तिथेच थांबवा आणि त्याला तुमची भाषा त्यांना समजून द्या. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. तो अपयश न मिळणं म्हणजे काय? तो त्या कामात चांगला नसेल, मग त्याने दुसरं काहीतरी ट्राय केलं पाहिजे. लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते. तोंडावरून ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात. म्हणून लबाड कधी बोलू नका आणि कोणाशी तिरस्काराने वागू नका. क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही. आणि मोठा विजय तुम्हाला हळूहळू मिळेल, एका क्षणात नाही. हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे, अहिंसा हे सबलांचे शस्त्र आहे. म्हणून हिंसा कोणाची करू नका, अहिंसाच्या मार्गाने चला. पण जिथे तुम्हाला वाटत असेल की इथे हिंसासोबत पर्याय नाही, तर मग तिथे तुम्ही ते करू शकता.
सद्गुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर ठेवा आणि सगळ्यांना बघताना चांगल्या नजरेने बघा आणि त्यांचा विचार करताना चांगला विचार करा. नक्कीच तुम्हाला देव भरपूर काही तुमच्या ओंजळीत देईल. कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो. म्हणून तुमचे कर्तव्य काय आहेत, तुम्हाला काय पार पाडायचे त्याकडे नक्कीच तुम्ही लक्ष दिले पाहिजे. जगी सर्व सुखी असा कोण आहे? बिचारी मनात तुझं शोधूनही पाहे. स्वातंत्र्य म्हणजे संयम, स्वैरचार नव्हे. मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते. पिंजऱ्यात कोंडून पाखरू कधीच आपले होत नाहीत. जग तेच लोक बदलतात जे तसा विचार करतात आणि त्यावर कृतीसुद्धा करतात. भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात आणि ते सर्व काही करून मरत असतात. कामात आनंद निर्माण झाला की त्याचं ओझं वाटत नाही. म्हणून तुम्ही जे काम करताय त्यात तुमचा आनंद शोधा. तुम्हाला नक्कीच ओझं वाटणार नाही. तुम्हाला असे वाटेल की किती प्रेमाने आणि हे काम मला आवडतंय व मी किती प्रेमाने करतोय. मी अजून मला हवं ते मिळवलं नाही, पण कालच्यापेक्षा आज थोड्या ध्येयाचं जवळ नक्कीच गेलो आहे. जर तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण नाही केले तर समोरचा तुम्हाला त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामाला नक्कीच लावेल. मग तुम्ही ठरवा, तुम्हाला मजूर व्हायचंय की का तुम्हाला मालक व्हायचंय. जो गुरुला वंदन करतो ना त्याला आभाळाची उंची लाभते आणि जो स्वामींना वंदन करतो त्याला सर्व संकटातून मुक्ती लाभते. म्हणून स्वामींचं नामस्मरण कधी सोडू नका आणि स्वामींना कधी सोडू नका. त्यांचं विस्मरण होऊ देऊ नका. त्यांचं नामस्मरण नक्कीच करत राहा आणि त्यांच्यावर तुम्ही नजर ठेवा. आणि मित्रांनो, स्वामींच्या नामस्मरणात जी ताकद आहे ती कशातच नाही. त्याचा अनुभव मी घेतला आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्ही नक्कीच अनुभव घ्या. आणि मित्रांनो, हा संदेश तुम्हाला प्रेमापासून आणि मनापासून आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्कीच ऑन करा. याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ नक्कीच मिळतील. चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.